सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांवर नाराज। वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत, पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवीन अधिकारी नियुक्त करू, दादांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढती असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय। अजितदादांनी पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली, तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आज जालन्यामध्ये जनाक्रोश, तर देशमुख कुटुंबियांसह जरांगे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार। देशमुखांच्या मारेकऱ्यांनी फाशी देण्याची मागणी। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देणार। बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण। राज्यात आजपासून भाजपचं घर चलो अभियान, तर घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं भाजपचं उद्दिष्ट। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती, स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक। फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं, एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर। 8 दिवसांचा वेळ द्या, प्रदेशाध्यक्ष पद सोडतो, चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। आगामी निवडणुकीमध्ये 50% जागा महिलांना, तर उर्वरित 50% तरुणांना संधी देणार, पवार स्पष्टच बोलले। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही, रोहित पवार समजूतदार, तर जयंत पाटील परिपक्व आहेत। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम, चौकशीमध्ये वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतात, तर परळीमध्ये लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद हे वाल्मिक कराड यालाच असून त्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। अमोल मिटकरी, सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरूनच आरोप करतायत। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मुन्नीला एखादा बोलू द्या मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। तर मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा, सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर मुलगा जिशान सिद्दीकी नाराज, तर पोलीस आयुक्तांची घेतली भेट, संशयितांची अद्याप चौकशी न झाल्याचाही आरोप। वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्यामुळे 17 वर्षीय युवकाची आत्महत्या, मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनी सुद्धा गळफास घेत संपवलं जीवन, नांदेडमधला धक्कादायक प्रकार। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळणाऱ्यांची संख्या आता 100 पार, तर पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे या भागातील पाणीच घातक असल्याची अहवालात माहिती उघड। अर्ध्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार, कंधान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। HMPV विषाणूचे 11 रुग्ण आढळले, गुजरातमध्ये 8 वर्षांचं मूल, तर युपीमध्ये 60 वर्षीय महिला HMPV पॉझिटिव्ह। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।